नमस्कार मंडळी, सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर आज आपण एका ताईंचा अनुभव तुम्हाला शेअर करणार आहोत. खूप छान असा अनुभव आहे. अगदी अंगावर शहारे येण्याजोगा अनुभव आहे. 02चा प्रवास हिरोमध्ये त्यांचा कसा झाला, त्यांचं नशीब कसं बदललं, हेच मी तुम्हाला आज सांगणार आहे. त्यामुळे चॅनलवरती जर कोण नवीन असेल तर व्हिडिओला सबस्क्राईब करून घ्या. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा, लाईक करा, जास्तीत जास्त स्वामी भक्तांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करणार आहोत. तर एका ताईंचा खूप छान असा अनुभव आज तुम्हाला मी सांगणार आहे. ताईंची परिस्थिती खूप अशी गरिबीची होती. अगदी त्यांना काम केलं तरच त्यांचं पोट भरावं अशी परिस्थिती त्यांची होती. पण त्या स्वामींच्या सेवेकरी होत्या. स्वामींची सेवा त्यांनी कधीही चुकवली नाही. कितीही कामाचा व्याप असला तरी त्या कामातून त्यांनी स्वामींची सेवा सुरूच ठेवली होती. कारण त्यांचा विश्वास स्वामींवरती खूप असा होता की स्वामी माझे एक ना एक दिवस खूप असं चांगलं करतील. हाच विश्वास स्वामींनी त्यांचा डगमगू दिला नाही. परिस्थिती अगदीच बिकट. काम केल्याशिवाय पोट न भरणं, घरात कमवणारं कोणीही नव्हतं. अशा परिस्थितीत त्यांनी खूप गरिबीमध्ये टक्कर दिली. भरपूर अशा त्यांच्या आयुष्यामध्ये अडचणी आल्या. पण काय करायचं, काम केलं तरच निर्वाह आहे. पण त्या सकाळी कामासाठी बाहेर पडायच्या, पण स्वामींची सेवा केल्याशिवाय ते बाहेर जात नव्हत्या. कितीही उशीर होते पण स्वामींची सेवा त्यांच्याकडून चुकत नव्हती. सकाळी नेहमीप्रमाणे त्या काम वगैरे आवरून स्वामींची सेवा करून घराच्या बाहेर पडले. अचानक काही कारणास्तव त्यांना कामावर घेतलं नाही. काम त्यांचं बंद झालं. काय करावं काही कळत नव्हतं. काम केलं तरच त्यांचं पोट भरणार होतं. पण अशा स्थितीमध्ये त्या विचारत होत्या, आता आपल्याला कुठे काम मिळणार ह्या विचारामध्ये त्या सतत असायच्या. कामाच्या शोधात होत्या पण काम काही मिळत नव्हतं. स्वामींचं नामस्मरण त्यांच्या मनामध्ये सतत होतं. अशामध्येच एक त्यांना ताई गाठ पडल्या. ताईंनी त्यांना 11 गुरुवारचे स्वामी समर्थांचे व्रत करण्यासाठी सांगितले आणि त्यांनी 11 गुरुवाराचे व्रत करायला सुरुवात केली. स्वामींची सेवा तर त्या आधीच करत होत्या. स्वामींवरती त्यांचा आधी विश्वासही होता आणि आताही आहे की स्वामी एक ना एक दिवस माझं चांगलं काही असं करतील, की माझ्यावरचं जे काही संकट आहे ते सगळं स्वामी घालवतील. हा विश्वास अगदी स्वामींवरती मनोभावी त्यांचा होता. त्यांनी 11 गुरुवारचे व्रत सुरू केले. 11व्या गुरुवारचं जे शेवटचं व्रत होतं त्या दिवशी त्यांना चांगलं काम भेटलं. अगदी स्वामींचं त्यांच्यावरती कृपाछाया जशी असते, एका आईची आपल्या मुलीवरती जशी कृपेची छाया असते, आशीर्वाद असतो, तसा स्वामींचा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी होता. स्वामींनी त्यांची सेवा कधीही वाया जाऊ दिली नाही. त्या सेवेचं फळ त्यांना दिलं परत. त्यांना चांगलं कामही भेटलं. त्या रोज स्वामींची सेवा करून कामावर जाऊ लागल्या. स्वामींचे मनामध्ये आभार मानू लागले. कारण स्वामींनी आत्तापर्यंत इतकं फिरल्यानंतरही काम भेटलं नाही ज्या स्वामींच्या सेवेने त्यांना काम भेटलं. त्यामुळे स्वामींची सतत त्या आभार मानायच्या. काम करत करत त्यांच्या त्या कामामध्ये पगारामध्ये वाढही झाली. वाढ झाल्यानंतर त्यातले जे काही थोडे पैसे होते त्या साईडला ठेवत होत्या. कारण त्यांना स्वतःचं असं काही घर वगैरे पूर्ण करायचं होतं. त्यांनी हळूहळू साठवलेल्या पैशातून स्वतःच्या घराचं काम होतं ते पूर्ण करायला सुरुवात केली. जे ठेवलेले साईडला जे स्वतःचे पैसे होते त्यामध्येही वाढ होत गेली. ही सगळी कृपा जी आहे ती स्वामी महाराजांची आहे आणि त्यांनाही मनामध्ये कळू लागलं की स्वामींची ही सगळी कृपाछाया आपल्यावरती आहे, म्हणूनच आज आपण इथंपर्यंत आहे. नाहीतरी इतकं शोधूनही आपल्याला कोणी काम दिलं नाही. त्यामुळे त्यांची हळूहळू प्रगती होऊ लागली. प्रगती अशी झाली की एक दिवस त्यांचा प्रवास 02चा जो होता तो अगदी हिरोमध्ये झाला. इतकी काही प्रगती झाली की जी अगदी गरिबीमध्ये राहणाऱ्या ज्या ताई होत्या अगदी त्या बंगल्यामध्ये राहू लागल्या. गाड्या त्यांच्या दारापुढे उभ्या होत्या. इतकं काही हळूहळू त्यांचं नशीब बदलत गेलं आणि त्यांनी जे धरलेलं काम होतं तेही त्यांनी कालांतराने सोडून दिलं. स्वतःच असा काहीतरी जॉब, स्वतःच असं काहीतरी त्यांनी निर्माण केलं. असं त्यांना असं वाटत होतं की सतत की स्वतःचं असं काहीतरी असावं. आजही त्या ताईंच्या दुकानामध्ये असंख्य लेडीज कामासाठी आहेत. ज्या ताई आज दुसऱ्याच्या कामे
म्हणजे दुसऱ्याच्या घरी धुणं भांडी करत होत्या. आज त्याच ताईंच्या दुकानामध्ये आज बरेच महिला कामासाठी आलेल्या आहेत. त्यांना त्यांनी रोजची रोटी, रोजचा जो रोजगार आहे तो दिलेला आहे. कारण त्यांनी जे कष्टाचे दिवस काढले ते त्यांना माहीत होते. हलाखीचे ते दिवस गेलेले होते. त्यामुळे त्यांनाही वाटत होतं की ज्या समाजामध्ये असंख्य महिला असतात की त्यांना स्वतःची रोजची रोटीही मिळत नसते, त्या महिलांसाठी आपण काम द्यायचं. त्यामुळे त्यांनी स्वतःच असं दुकान काढलं आणि त्या दुकानामध्ये महिलांना काम दिलं. इतकं छान असं स्वामींच्या आशीर्वादाने त्यांचं जे नशीब होतं ते बदलून गेलं. स्वामी महाराजांची कृपा सगळ्यांच्या वरती असते. फक्त मनापासून सेवा करणं हीच खूप महत्त्वाचं असते. तर खूप छान असा ताईंचा अनुभव होता. ऐकून अंगावरती शहारे आले. तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. धन्यवाद.